नमस्कार. माधुरी मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे ती कोण होती. श्रोते हो, कथा संपूर्ण ऐका आणि एक लाईक नक्की करा. कमेंट करायला विसरू नका. आज अचानक माझ्या डोळ्यांनी काहीतरी वेगळं पाहिलं, ज्यामुळे मला आश्चर्याचा धक्काच बसला. आज पुन्हा मी संध्याकाळच्या आधी तिथे आलो आणि संध्याकाळी मला एक स्त्री दिसली, जिचे वय अंदाजे 36 वर्ष होते. मालकाने जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. संध्याकाळची वेळ होती आणि माझे हृदय वेगाने धडधडत होते. मी जे काही करणार होतो ते बरोबर होते की मी तिच्या घरात पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला विजेचा धक्का बसल्यासारखे वाटले. जणू एका अज्ञात शक्तीने मला मागे ढकलले. मला धक्काच बसला. ही कोणती शक्ती होती जी मला आज जाऊ देत नव्हती? विचार करून थकलो. पण पुन्हा प्रयत्न केल्यावर मला तोच धक्का बसला. हे थंडीचे दिवस होते. डिसेंबरच्या थंडीने सर्वांनाच वेठीस धरले होते. मी एका गरीब कुटुंबातील होतो. माझ्या कुटुंबात माझे आई-वडील आणि मला एक बहीण होती. माझ्या आई-बाबांशिवाय मला एक बहीण होती, जी आम्हा तिघांची लाडकी होती. मी एक प्रायव्हेट जॉब करायचो आणि काही दिवसांपूर्वीच माझ्या बहिणीची एंगेजमेंट झाली होती. म्हणूनच मी पण पार्ट टाईम जॉब करायचा विचार केला आणि एके दिवशी मी कामाच्या शोधात घर सोडले. तेव्हा मला नागपूरमध्ये एका मोठ्या दुकानात नोकरी मिळाली सेल्समन म्हणून. संध्याकाळी 7 पासून 12 पर्यंत काम करायचे होते आणि पगारही चांगला होता. या नोकरीच्या मदतीने मी माझ्या बहिणीच्या लग्नाचा आर्थिक खर्च सहज करू शकत होतो. मी कामाला जाऊ लागलो. ते खूप मोठं दुकान होतं, ज्याचा मालक खूप भारी माणूस होता. मला इथे येऊन 1 महिना झाला होता, पण मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटले. कारण गेल्या 1 महिन्यापासून या दुकानात एकही खरेदीदार आला नव्हता. पण असे असूनही माझे मालक गडगंज होते. त्यांना दरमहा लाखो रुपये मिळत होते आणि मला खूप आश्चर्य वाटले. शेवटी त्यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून? पगार वेळेवर मिळत असे या कारणास्तव मी फारसे लक्ष दिले नाही. पण गेल्या महिन्यापासून मी असे काहीतरी पाहिले ज्यामुळे मला धक्का बसला आणि मग मला संशयाने घेरले. मला प्रश्न पडतो की एवढा पैसा कमावणारा मालक काय करतो? एके दिवशी माझ्या शंकेने बळजबरी करून मी संध्याकाळच्या आधी दुकानात आलो आणि मालकाने विचारले असता म्हणालो, "मी आज कामावरून लवकर आलो, त्यामुळे दुकानात येण्याचा विचार केला." मालकाने होकार दिला आणि निघून गेला. तर आत्ता मला बघायचे होते इथे काय होते. मी संध्याकाळची वाट पाहू लागलो, कारण मला खात्री होती की इथे काहीतरी बेकायदेशीर घडत आहे. नाहीतर असे लाखो रुपये कोणाला मिळाले नसते. मी विचार केला आणि मग माझ्या कामाकडे निघालो. संध्याकाळनंतर मी संपूर्ण दुकानाचा आढावा घेतला होता, पण तिथे काही विचित्र उपक्रम नव्हता. मी घाबरलो. हे कसे शक्य होऊ शकते? मी रात्रभर दुकानात थांबलो, पण तिथे काहीही बेकायदेशीर घडले नाही. ना कोणी दुकानाच्या आत आले, ना कोणी दुकानाच्या बाहेर गेले. खरं तर मी 12ला बाहेर पडून घरी जायचो. आज मला इथे पाहून मालक आश्चर्यचकित झाला आणि विचारले, की "आज घरी का नाही गेलास? तू अजून इथे काय करत आहेस?" आधी मला प्रश्न पडला, की मालकाच्या प्रश्नाला काय उत्तर देऊ? पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मालकाने विचारले असता मी म्हणालो, की "आज घरी कोणी नाही. सगळे गावाला गेले असतील, तर मी एकटा घरी जाऊन काय करू? या कारणास्तव मी इथे थांबलो आहे." माझे म्हणणे ऐकून मालक निश्चिंत झाला आणि म्हणाला, "ठीक आहे, तू आज रात्री दुकानातच थांब." मी होकार दिला आणि मालक निघून गेला. मी संपूर्ण रात्र दुकानाचा आढावा घेण्यात आणि प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक पाहण्यात घालवली, परंतु मला तेथे काहीही चुकीचे वाटले नाही. मी खूप निराश झालो, कारण मला वाटले होते की या दुकानात काहीतरी चुकीचे घडत आहे. त्यामुळे मालकाकडे काम नसतानाही मालक लाखोंचा खेळ खेळत आहे. दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणे कामावर आलो, पण आत्ता मी माझ्या मनातील सर्व चुकीच्या शंका दूर केल्या होत्या. रात्रभर वाट पाहूनही काही सापडलं नाही. मग काय करायचं? काम अजून तसंच होतं. पण आज अचानक माझ्या डोळ्यांनी काहीतरी वेगळं पाहिलं, ज्यामुळे मला आश्चर्याचा धक्काच बसला. आज पुन्हा मी संध्याकाळच्या आधी तिथे आलो आणि संध्याकाळी मला एक स्त्री दिसली, जिचे वय अंदाजे 36 वर्ष होते आणि मालक त्या सामान्य स्त्रीला तिच्या दुकानातील सर्वात सुंदर आणि महाग सूट दाखवत होता. या दोघांना पाहून माझेही डोळे चमकले. तर आत्ता मालकाने तो सूट काढून एका मुलाला दिला आणि त्याने तो सूट खूप छान पॅक केला. पण खरा धक्का मला तेव्हा बसला, जेव्हा मालकाने महिलेकडून पैसे घेतले नाहीत.
मी धक्का बसूनही तिथे उभा राहून सर्व पाहत होतो. मालकाने महिलेला 10,000 रुपये किमतीचा सूट मोफत दिला. माझा बॉस चांगल्या मनाचा होता, पण तो इतकाही उदार नव्हता की एवढा महागडा सूट कोणाला तरी फुकटात देईल. माझे विचारचक्र वेगाने फिरू लागले आणि मी या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा निर्णय घेतला, कारण ती महिला तो सूट घेऊन निघून गेली होती. दुसऱ्या दिवशी मी कामावर येताच सूट पॅक करणाऱ्या माणसाला फोन केला. मी त्याला विचारले की मालकाने तो सूट त्या बाईला फुकट का दिला. तर तो मुलगा म्हणाला की मला माहीत नाही मालकाने सूट फुकट का दिला. पण हो, ती बाई रोज संध्याकाळी येते आणि मालक तिला दुकानाचा सर्वात महाग सूट देतो. ती बाई रोज काय बोलते ह्याचे मला आश्चर्य वाटले. रोज जे घडते त्याचे मला आश्चर्य वाटले. हे कसे घडू शकते? दुसऱ्या दिवशी काय प्रकरण आहे हे शोधायचे ठरवले. आजही ती बाई संध्याकाळी आल्यावर मी मुद्दाम सर्व पोरांना तिथून काढून स्वतः त्या बाईकडे गेलो. तिने मला दिवसभरातील सर्वात चांगला आणि महागडा सूट दाखवायला सांगितला. मी तेच केले आणि आलेल्या नवीन मालातील सर्वात सुंदर सूट त्या बाईला दाखवला. सूट बघून ती महिला खुश झाली. तिच्या चेहऱ्यावर एक चमक दिसली. मला आश्चर्य वाटले, पण माझ्या कामात मी मग्न राहिलो. ती म्हणाली, तुझ्या बॉसला फोन कर. मी मालकाला फोन केला असता महिलेने तो सूट दाखवला आणि मालकाने मला सूट पॅक करण्यास सांगितले. हा सूट आजचा सर्वात खास आणि सुंदर सूट होता, ज्याची किंमत किमान 15,000 रुपये होती. मी सूट पॅक करून बाईंना दिला. ती मालकाला काहीतरी सांगत होती. तो काय बोलत होता ते मला ऐकू येत नव्हते, पण ते दोघेही काहीतरी खास बोलत होते असे वाटले. मी तेथून का निघालो याचा मला पश्चाताप झाला. ती बाई सूट घेऊन निघून गेली होती आणि आज पुन्हा तिचे रहस्य मला कळू शकले नाही. दुसऱ्या दिवशी मी बराच वेळ वाट पाहिली, पण आज ती बाई आली नव्हती. मी बराच वेळ वाट पाहिली, पण बाई आली नाही. तेव्हा थेट मालकालाच विचारायचा विचार केला की बाई का आली नाही. मी मालकाला हे विचारल्यावर मालक हसायला लागला आणि म्हणाला की ती आज येणार नाही. ती का येत नाही असा प्रश्न मला पडला. मग मी मालकाला विचारले आणि मालकाने जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी जरा गोंधळलेल्या नजरेने मालकाकडे पाहिले, तेव्हा त्याने मला आश्चर्यचकित झालेले पाहिले आणि मालक माझ्याकडे पाहून हसला. गालावर थोपटून तो तिथून निघून गेला. मी इतका वेळ तिथेच उभा राहिलो. दुसऱ्या दिवशी ती बाई आली तेव्हा मी तिला पाहिलं. मला कळलं नाही की मी तिच्याजवळ का गेलो आणि मालकाने मला जे काही सांगितले ते विचारू लागलो. मी तिला विचारले तर ती रडायला लागली आणि म्हणाली की भाऊ, मी हा सूट माझ्या मर्जीने घेत नाही. ही माझी मजबुरी आहे. मला हे कधीच करायचे नव्हते, पण आत्ता मला ते करावे लागेल. तिच्या बोलण्यावर मी गप्पच राहिलो. तिने तिचा सूट घेतला आणि तिथून निघून गेली. जेव्हा मी माझ्या घरी गेलो तेव्हा मला माझी आई आणि वडील दोघेही अस्वस्थ बसलेले दिसले. मला काहीतरी अप्रिय वाटले आणि मी लगेच माझ्या आई-वडिलांकडे गेलो. काय प्रकरण आहे बाबा? तुम्ही का काळजी करताय? मी माझ्या वडिलांना विचारले. तर ते मला पाहून उठले आणि त्यांच्या खोलीत गेले. माझ्या हृदयाची धडधड खूप वेगाने होत होती, कारण आईही रडत होती. मी आईला विचारले काय झाले आणि तिने सांगितले की तुझ्या बहिणीचे लग्न मोडले आहे. हे ऐकून माझ्यावर आभाळ कोसळल्यासारखे झाले. मी माझ्या आईकडे पाहिले, जी आत्ता मला सांगताना रडू लागली. मी तिला कारण विचारले तेव्हा आईने सांगितले की बहिणीच्या सासरच्या मंडळींनी एक लांबलचक यादी दिली होती. ते पाहून तुझे वडील म्हणाले की आम्ही गरीब लोक आहोत, इतका हुंडा देऊ शकत नाही. म्हणून त्यांनी विकत घेतलेली सोन्याची अंगठी जी तुझ्या बहिणीला एंगेजमेंटच्या वेळी घातली होती ती त्यांनी परत घेतली. एकुलत्या एक बहिणीचे घर वसवण्याआधीच उद्ध्वस्त झाले. मी असहाय्यपणे रडणाऱ्या माझ्या आईकडे आणि माझ्या वडिलांकडे पाहिले, ज्यांचे खांदे झुकलेले होते. जेव्हा मी माझ्या बहिणीबद्दल विचारले तेव्हा माझ्या आईने मला सांगितले की ते रडण्याने अस्वस्थ झाली आहे. आत्ताच मोठ्या प्रयत्नांनी तिला झोपण्याच्या गोळ्या देऊन झोपायला लावले आहे. घरी घडलेल्या आपत्तीची बातमी ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आले आणि इच्छा नसतानाही मी एक पाऊल उचलण्याचा विचार केला. मी आईला धीर दिला आणि निघालो. दुसऱ्या दिवशी मी कामावर आलो तेव्हा मी त्या बाईची आतुरतेने वाट पाहू लागलो, कारण ती माझी शेवटची आशा होती. संध्याकाळची वेळ होती आणि माझे हृदय वेगाने धडधडत होते. मी जे काही करणार होतो ते बरोबर होते की नाही माहीत नाही, पण तरीही मला ते करायचे होते. पण कदाचित आज माझ्या नशिबात देवाकडून परीक्षेची वेळ वाढवली गेली होती. म्हणूनच मी वाट पाहत राहिलो, पण ती बाई आली नाही. माझ्या त्रासात मी हे विसरलो होतो की गेले 2-3 दिवस ती दुकानात आली नव्हती.
माझी शेवटची आशाही भंग पावली होती. मी भराभर पावले टाकत घरी परतलो. आई, वडील, बहीण सगळेच चिंतेत होते. त्यांना इतका त्रासलेला पाहून माझाही धीर सुटला. आत्ता मला माझ्या बहिणीचे घर कोणत्याही किमतीवर सेटल करायचे होते. मग त्यासाठी मला कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. दुसऱ्या दिवशी मी मालकाला विचारले की ती बाई कुठे आहे आणि गेली 3 दिवस का येत नाही. मालक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला. मालक काय विचार करत असेल हे मला माहीत होतं, पण त्याला काय वाटेल आणि काय नाही याने मला काही फरक पडत नव्हता. मी मालकाला म्हणालो की मला त्या बाईसोबत महत्त्वाचे काम आहे, कृपया मला तिचा नंबर द्या. मालकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग म्हणाला की मी जे करणार होतो ते चुकीचे आहे, पण मी असहाय्य होतो. मी मालकाकडून नंबर घेतला. घरी आल्यावर मी त्या महिलेला नंबर डायल केला आणि मग वाट पाहू लागलो. मी 3-4 वेळा नंबर डायल केला, पण नंबर बंद होता. मला आश्चर्य वाटले, की जर मालकाने हा नंबर दिला असेल, तर हा नंबर बंद का येतोय? मी संपूर्ण रात्र जागून काढली आणि सकाळ होण्याची वाट पाहत राहिलो. दुसऱ्या दिवशीही मी संध्याकाळच्या आधी दुकानात गेलो आणि कदाचित आज माझे नशीब चांगले होते, कारण ती बाई संध्याकाळनंतर पुन्हा तिथे आली होती. मी त्या महिलेकडे गेलो आणि तिला सांगितले, की मला तिच्यासोबत महत्त्वाचे काम करायचे आहे. त्या बाईला आधी आश्चर्य वाटले, मग तिने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. मी असहाय्य होतो, काहीही करायला तयार होतो. मी त्या महिलेला माझे काम करण्यास सांगितले. मी तिला माझ्या मजबुरीबद्दल सांगितले. तेव्हा तिने मला होकार दिला आणि मला रुपये 1,000 देण्यास सांगितले. मी तिला ₹1,000 दिले. तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले. "आत्ता घरी गेल्यावर तुमचे काम होईल," असे सांगितले. सुरुवातीला मला धक्का बसला, पण नंतर खूप आनंद झाला. त्याच दिवशी घरी पोचल्यावर मला धक्काच बसला. कारण माझ्या घराच्या अंगणात बरेच लोक बसले होते. आत पाऊल टाकल्यानंतर आतल्या माणसाला पाहून मला धक्काच बसला आणि मग आश्चर्याने आणि नकळत त्या सर्वांकडे बघू लागलो. ते दुसरे कोणीही नसून माझ्या बहिणीचे सासरे होते. होय, काही दिवसांपूर्वी ज्या सासरच्यांनी स्वतःहून नाते तोडले होते, तेच सासरे येथे उपस्थित होते. ज्या मुलाशी माझ्या बहिणीचे लग्न होणार होते, तोही खाली मान घालून बसला होता. मी आईला विचारलं, "काय चाललंय?" तर आई म्हणू लागली, की त्यांना त्यांची चूक कळली आहे आणि आत्ता हे लोक त्यांची चूक सुधारण्यासाठी आणि लग्न परत जुळवण्यासाठी आले आहेत. आईच्या म्हणण्यावर मला 440 व्होल्टचा झटका बसला. कारण हे कसे होऊ शकते? मी आईला विचारले, की हे कसे झाले? तेव्हा आईने मला खडसावले आणि म्हणाली, "बहिणीचे लग्न जर सेटल होत असेल, तर तिला सेटल होऊ दे आणि विनाकारण प्रश्न विचारू नकोस, नाहीतर ते परत जातील." आईच्या बोलण्यावर मला पुन्हा एकदा आश्चर्य वाटले. पण तूर्तास गप्प राहण्यातच शहाणपणा वाटला. त्यांनी या लग्नाला कुठलेही साहित्य न मागता, हुंडा न घेता होकार दिला होता. एवढेच नाही तर काही मोजक्याच लोकांमध्ये लग्न अगदी साधेपणाने होईल असेही सांगितले होते. त्यामुळे आमचा भार पूर्णपणे संपला होता. मी देवाचे आभार मानले आणि तारीख निश्चित केली आणि ते निघून गेले. माझी बहीण पुन्हा आयुष्याची स्वप्ने रंगवू लागली. आई-वडील आनंदाने जगू लागले. पण मला सगळ्यात जास्त त्रास होत होता तो म्हणजे त्या महिलेने एका रात्रीत फक्त ₹1,000 काय केले, ज्याच्यामुळे हा चमत्कार घडला, ज्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. हा सर्व विचार करून मी त्या बाईशी बोलायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी दुकानात न जाता तिच्या भागात गेलो. मी तिथे जाऊन त्या बाईबद्दल विचारले. तेव्हा एका माणसाने मला तिचा पत्ता सांगितला आणि मग मी तिच्या घराकडे निघालो. जेव्हा मी तिच्या घरी पोचलो तेव्हा मला दिसले की दरवाजा आधीच अर्धा उघडा होता. मला आश्चर्य वाटले, कारण रात्रीचे 8 वाजले होते. अशा परिस्थितीत अनेकदा लोक त्यांच्या घराचे दरवाजे बंद ठेवतात आणि त्यावेळी मी ज्या कॉलनीत उभा होतो तिथली सुरक्षा तर जास्तच कडक होती. मला समजले नाही की या महिलेचे घर उघडे का होते. जेव्हा मी तिच्या घरात पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला विजेचा धक्का बसल्यासारखे वाटले. जणू एका अज्ञात शक्तीने मला मागे ढकलले. मला धक्काच बसला. ही कोणती शक्ती होती जी मला आज जाऊ देत नव्हती? विचार करून थकलो, पण पुन्हा प्रयत्न केल्यावर मला तोच धक्का बसला. मी प्रयत्न सोडून दिले आणि दुकानातच भेटण्याचा विचार केला. दुसऱ्या दिवशी मी त्या बाईची आतुरतेने वाट पाहत होतो. संध्याकाळनंतर ती महिला तिथे आली आणि तिच्या नित्यक्रमानुसार तिचा सूट बघू लागली. मी द्विधा मनस्थितीत होतो की या बाईला कसे विचारायचे. माझ्या मनात बराच वेळ प्रश्न घोळत होता. जेव्हा ती बाई सूट घेऊन निघू लागली तेव्हा मीही तिच्या मागे धावलो. ती नुकतीच दुकानातून बाहेर आली होती. जेव्हा मी तिला थांबवले
आणि मला तिच्याशी बोलायचे आहे असे सांगितले. तेव्हा तिने होकार दिला आणि मला तिच्या मागे येण्यास सांगितले. माझ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी तिच्या मागे लागलो. तिने मला तिच्या गाडीत बसवले आणि तिच्या घरी नेले. ती पलीकडे उभ्या असलेल्या गार्डला काहीतरी म्हणाली आणि मला आत यायला सांगू लागली. दारातून आत जावेसे वाटत असतानाच मला अचानक त्या घराचा उंबरठा ओलांडताना मला बसलेला धक्का आठवला. मी घाबरलो आणि मागे गेलो. ती बाई घराच्या आत गेली होती, तर मी आत जावं की नाही या द्विधा मनस्थितीत उभा होतो. काही क्षण उलटून गेले की ती बाई परत आली आणि माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला सांगितले की मी याआधी इथे आलो होतो आणि मला हे धक्के बसले होते. माझे म्हणणे ऐकून ती हसली आणि म्हणू लागली, "चल, आत्ता काही होणार नाही." मी तिची आज्ञा पाळली आणि खरोखरच आश्चर्यचकित झालो. कारण मी घरात पाऊल ठेवताच कोणत्याही अदृश्य शक्तीने मला मागे ढकलले नाही किंवा मला कोणताही धक्का बसला नाही. मी तिचे आभार मानले आणि त्या बाईच्या मागे गेलो. तिने मला आत घेतले आणि सोफ्यावर बसायला सांगितले. मी तिथेच शांत बसलो. काही वेळाने ती महिला परत आली आणि विचारले, "काय झाले?" सुरुवातीला मी घाबरलो की काय करू, मी विचारू की नको, पण मी एवढ्या लांब आलो असल्याने मी माझी सर्व भीती विसरून त्या बाईला विचारले की एका रात्रीत माझ्या बहिणीच्या सासऱ्यांनीच येऊन नाते फायनल केले, असे तू काय केलेस? एवढेच नाही तर हुंडा घेण्यासही नकार दिला. मी विचारल्यावर ती बाई माझे म्हणणे ऐकून हसली आणि मग तिने मला विचारले की मी कोण आहे हे तुला माहीत आहे का? तिने विचारल्यावर मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी विचारल्यावर ती हसली आणि मग मला तिची संपूर्ण गोष्ट सांगू लागली. माझी आई आफ्रिकन होती, तर वडील भारतीय होते. त्यांच्या लग्नानंतर माझा जन्म झाला, तेव्हा मला पाहून ते अस्वस्थ झाले. त्यावेळी ते भारतात होते. माझ्या जन्मावर सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि नाराजी वाटली. कारण मी सामान्य माणूस नसून मी एक हिजडा आहे. तो जे बोलला ते ऐकून माझ्या डोक्यात स्फोट झाल्यासारखं झालं. मी सावधपणे त्या बाईकडे पाहिलं, जी कोणत्याही प्रकारे हिजडात दिसत नव्हती. तिचा आवाजही त्याच्यासारखा नव्हता. मला आश्चर्यचकित आणि अस्वस्थ पाहून ती पुन्हा हसली आणि आपले संभाषण चालू ठेवले. माझ्या आईवडिलांच्या घरी एका हिजड्याचा जन्म झाल्याचे हिजड्यांना कळले, त्यामुळे ते मला त्याच्यासोबत घेऊन गेले. माझा रंग आणि दिसणे माझ्या आईसारखे होते, पण मी मुस्लिम आहे कारण माझा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला आहे. तितक्यात त्या हिजड्यांनी मला दूर नेले. मी खूप लहान होते. मी 5 वर्षांचे होते. मग एके दिवशी एक बाई आली. तिचे मूल आजारी होते. त्यावेळी कुणाच्या घरी मूल जन्माला आल्यावर मी इतर हिजड्यांसोबत जायचे. पण जेव्हा त्या स्त्रीने मला पाहिले, तेव्हा तिने मला तिचे मूल बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितली आणि मी प्रार्थना केली आणि दुसऱ्याच दिवशी तिचे मूल पूर्णपणे बरे झाले. ती स्त्री माझ्याकडे आली आणि मला खूप पैसे दिले. कारण ती श्रीमंत होती. त्यामुळे माझे आई-वडील खुश झाले. दुसऱ्या दिवशी एका माणसाने मला नोकरी मिळत नसेल, तर त्याच्यासाठी प्रार्थना करायला सांगितले. मी प्रार्थना केल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याला नोकरी मिळाली आणि मग रोज कोणी ना कोणी माझ्याकडे येऊन काहीतरी प्रार्थना करायचा. आणि मी प्रार्थना करता त्यांचा प्रश्न 1-2 दिवसांनी सुटायचा. माझे आई-वडील मला एका विद्वानाकडे घेऊन गेले आणि त्यांनी माझ्याकडे पाहून सांगितले की देवाची माझ्यावर विशेष कृपा आहे. या कारणास्तव माझा प्रभू माझ्यावर प्रसन्न आहे आणि माझ्या सर्व प्रार्थना स्वीकारल्या जातात. तेव्हापासून हे काम माझ्यासाठी सामान्य झाले. रोज लोक माझ्याकडे येऊन प्रार्थना करू लागले आणि माझी प्रत्येक प्रार्थना स्वीकारली जाऊ लागली. माझ्या आई-वडिलांनी मला नाच-गाण्यापासून दूर आणि माझ्या देवाच्या जवळ नेले. तुझा बॉस पूर्वी माझ्यावर वाईट नजर ठेवायचा. एके दिवशी तो माझ्यासोबत काहीतरी चुकीचा करण्याचा विचार करत होता. पण मी माझ्या इज्जतीचे रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. म्हणून माझ्या देवाने माझे ऐकले आणि तुझ्या मालकाचे दुकान जळून खाक झाले. पण मी इतरांसारखा नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने माझी माफी मागितली आणि मी त्याला माफ केले. मग तो म्हणाला की मी त्याच्यासाठी प्रार्थना करावी आणि त्या बदल्यात मला जे हवे ते त्याच्याकडून मागावे. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याचे दुकान पुन्हा बांधले गेले. पण नंतर तो आधी माझ्यासोबत दुकानदारी करू लागला. मी त्याच्याकडून एक सूट विकत घेतला, जो खूप महाग होता, पण त्याने तो मला स्वस्त दरात विकला. आणि मग तो रोज असे करू लागला. त्याचे कपडे छान होते. त्यामुळे लोक दुकानात येण्याऐवजी ऑनलाईन बुकिंग करू लागले. त्यामुळे त्याचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि तो लाखो कोटींमध्ये खेळू लागला. तो नवीन असल्याने आणि फक्त सामान आणण्यात
गुंतला होता. तुम्ही ऑनलाईन बुकिंग केले नाही म्हणून तुम्हाला याची माहिती मिळाली नाही. तुझ्या बॉसने तुला चुकीच्या पद्धतीने सांगितले की मी एक वेश्या आहे, कारण माझ्याकडे कोणाचेही लक्ष जाऊ नये अशी त्याची इच्छा होती. आणि त्या दिवशी तू माझा नंबर मागितला तेव्हा त्याला वाटले की तुला माझ्यासोबत काहीतरी चुकीचे करायचे आहे. त्यामुळे त्याने चुकीचा नंबर दिला. मी कदाचित हे कधीच केले नसते. मला असे वाटले की लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी मला जे पैसे मिळतात ते चुकीचे आहेत. परंतु मी असहाय्य होते, कारण मला या इतरही जणांना खायला द्यावे लागत होते. ज्यांनी मला हसवले, या सर्वांनी नाचणे, गाणेही बंद केले आहे. त्या रात्री मी फक्त तुझ्या बहिणीसाठी प्रार्थना केली. बाकी सर्व काही माझ्या देवाच्या इच्छेनुसार झाले. मला सर्व काही खरं सांगून ती गप्प झाली आणि मी माझा श्वास मोकळा करू लागलो. मी काळजीपूर्वक तिचा हात धरून तिच्याकडे पाहिले. खरंच या लोकांमध्ये राहूनही ती किती उदात्त आणि शुद्ध होती. माझ्या आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर व्हावी म्हणून मी तिला माझ्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. मी उठलो आणि परत आलो आणि देवाचे आभार मानले, कारण काही महिन्यातच माझे सर्व प्रश्न सुटले. देवाची फक्त नावे वेगवेगळी आहेत, नाहीतर प्रत्यक्षात आपल्या सर्वांचा देव एकच आहे. तर फ्रेंड्स, ही होती आजची कथा. कथा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.